नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे. आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा 15वा भाग बघणार आहोत. पहिला तुम्ही गाण्यांचा आवाज कमी करा, मग मी टॉर्च बंद करते. मी असं काहीही करणार नाही. तुला जर एवढाच त्रास होतोय तर कानात कापसाचे बोळे घाल आणि झोप. राया जरा चिडूनच बोलला. ठीक आहे, तुमचं जर असंच बोलणं असेल तर तुम्ही सुद्धा तोंडावर पांघरून घ्या आणि झोपा. शेवटी रायाला टॉर्चचा खूपच त्रास झाला, म्हणून त्याने गाण्यांचा आवाज कमी केला. गाण्यांचा आवाज कमी झालेला बघून मंजिरीने सुद्धा टॉर्च बंद केला आणि रागाने गुड नाईट बोलून झोपून गेली. राया सुद्धा किती विचित्र आहे ही असं म्हणत झोपून गेला. मंजिरीची झोपमोड झाल्यामुळे मंजिरीला काही केल्या झोप येत नाही. बऱ्याच वेळानंतर मंजिरीला झोप लागली. संपूर्ण दिवसभर राया आणि मंजिरी एकमेकांना कितीतरी समजून घेतात, पण जेव्हा रात्र झाली, झोपायची वेळ आली, तेव्हा मात्र दोन मांजर कशी भांडतात तशी भांडू लागली. क्षणात गोड आणि क्षणात खोडकर अशी मंजिरी आणि रायाची जोडी, जी जगासाठी नवरा बायको तर आहे, पण खऱ्या आयुष्यात नावापुरतेच नवरा बायको आहेत. मंजिरीला सकाळी जाग आली. तिने डोळे किलकिले केले आणि कान टवकारले, तर आई देवघरात पूजा करत होती. पूजा करताना श्लोक म्हणत होती. श्लोकचा आवाज कानावर पडला तशी तिने घड्याळावर नजर फिरवली. सकाळचे 8 वाजून गेले होते. मंजिरी गडबड काहीने उठून बसली. तो आवाज जणू काही तिला साथ घालत होता. मंजिरी आवाजाच्या दिशेने रूममधून बाहेर आली आणि देवघराकडे जात होती. तेवढ्यात तिची पावलं थांबली. असं पारोसे देवघरात जाणं बरं दिसत नाही म्हणत मंजिरी पाठीमागे वळली. राया अजूनही बेडवर लोळत पडला होता. मंजिरी आंघोळ करून आली. आरशात बघून आपले केस पुसत होते. आरशात दिसणार तिचं गोड प्रतिबिंब बघून राया तिच्याकडे बघतच राहिला होता. त्याचं सगळं लक्ष मंजिरीकडेच होतं. तेवढ्यात मोबाईलवर ईमेल पॉपअप झाला. रायाच्या ऑफिसमधून ईमेल आला होता. ईमेल वाचून रायाचा आनंद गगनात मावत नाही. त्याला एवढा आनंद होतो की त्याला कशाचंच भान राहिलं नाही. तो गडबड घाईने बेडवरून उठला आणि मंजिरीला जाऊन कडकडीत मिठी मारतो. त्याच्या अशा वागण्याने मंजिरी एकदम गोंधळली. मंजिरीला काहीच कळत नाही की याला काय झालं. राया मंजिरीला सांगतो की माझी ट्रान्सफर आता इथेच झाली आहे. तुम्ही हे काय करताय? स्टॉप इट राया, प्लीज सोडा मला. मंजिरीला रायाची ट्रान्सफर इथे झाली आहे याचा आनंदही झाला होता, पण तिला त्याने असं येऊन अचानक मिठी मारल्यामुळे तिला रागही आला होता. काही क्षणातच राया भानावर आला. स्वतःच्याच डोक्यावर हात मारून घेत बोलला की अरे देवा, मी हे काय केलं म्हणत राया आंघोळीला निघून गेला. दोघे पण फ्रेश होऊन खाली येतात. खाली आल्यानंतर राया हॉलमध्ये सगळ्यांना सांगतो की माझी आता ट्रान्सफर इथेच झाली आहे. ही बातमी ऐकून आईबाबांना खूप आनंद झाला. दोघे पण नाश्ता करून आपापल्या कामासाठी निघून गेले. ऑफिसची बरीचशी कामं पेंडिंग होती. राया ऑफिसच्या कामामध्ये एकदा गुंतून केला की बाहेरचं जग विसरून जायचं. रात्रीचे 9 वाजले घरी यायला रायाला. घर अगदी शांत वाटत होतं. आईची बडबड अजिबात नव्हती ना, त्यामुळे. आई पहिल्यांदाच बाबांसोबत टीव्ही बघत रिलॅक्स बसली होती. आज पहिल्यांदा राया आपल्या आईला असं रिलॅक्स बघत होती. आपल्या घरासाठी ती माऊली कधी शांत बसलेली दिसत नाही. नेहमी काही ना काहीतरी करत असते. त्याने किचनमध्ये हळूच नजर फिरवली तर त्याच्या डोळ्यांना सुखद धक्का बसला. मंजिरीला असं किचनमध्ये बघून. मोबाईल किचन कट्ट्यावर समोर ऑन करून ठेवला होता. आज कोणत्या तरी रेसिपीचा प्रयोग चालू होता. तिचा असा चाललेला प्रयोग बघून राया गालातल्या गालात हसत आपल्या रूममध्ये निघून गेला. थोड्या वेळानंतर फ्रेश होऊन खाली आला. घर अगदी भरल्यासारखं वाटत होतं. थोड्याफार गप्पा झाल्या. त्यानंतर सगळ्यांचे जेवण झाल्यावर सगळेजण आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. मंजिरी आणि राया दोघे पण दिवसभर खूप थकले होते, त्यामुळे दोघे पण लगेचच झोपून गेले. रात्रीचे जवळजवळ 2 वाजले होते.
रायाला खूप तहान लागली होती, म्हणून राया पाणी पिण्यासाठी उठला. तेव्हा त्याचं लक्ष खाली चटईवर झोपलेल्या मंजिरीकडे गेलं. मंजिरी झोपेत थंडीने थरथर कापत होती. मंजिरीला असं थरथर कापताना बघून राया काळजीपोटी तिच्या अंगावर घालायला गेला. तेव्हा त्याचा नकळत स्पर्श तिच्या कपाळाला झाला. तसा त्याला चटका लागला. तिचं अंग चांगलंच तापलं होतं. ताप आला होता तिला. लागलीच राया मिठाच्या पाण्याच्या घड्या घेऊन आला. तिला असं पाहून राया कमालीचा अस्वस्थ झाला. एवढ्या रात्री आईला कसं उठवायचं म्हणून त्याने आईला उठवलं नाही. तिच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागला. त्याचं जगावेगळं मंजिरीशी नातं होतं. पहाटे उशिरा तिचा ताप कमी आला, पण ती झोपलीच होती. तो फक्त तिच्याकडे प्रेमाने बघत राहिला होता. तो कोणत्या हक्काने तिच्याजवळ बसला होता हे त्यालाच कळत नव्हतं. पण तिला असं पांघरुणाचं टोक आपल्या मुठीत घट्ट पकडून झोपलेलं बघून त्याला खूप हसायला आलं होतं. त्याने अलगद तिच्या केसांमधून हात फिरवला. तिच्या केसांमधून हात फिरवताना त्यालाही झोप लागली. वरवर गर्विष्ठ आणि रागिष्ट असणारा राया कमालीचा हळवा होता. सकाळचे जवळजवळ 7 वाजले. त्याला एकदम जाग आली. मंजिरीच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवता ठेवता राया मंजिरीच्या जवळच झोपला होता. त्याच्या लक्षात येताच त्याने मंजिरीचा ताप लगेच चेक केला, तर मंजिरीचा ताप कमी आला होता. हे बघून तर लगेचच आपल्या बेडवर जाऊन झोपला. मंजिरी आणि रायाचा अजून कसा आवाज येत नाही म्हणून आई रायाच्या रूमकडे आली. तसा आईने रायाच्या रूमचा दरवाजा टकटक केला. राया अजून झोपलाय काय रे म्हणत आईने मोठ्याने आवाज दिला. आईच्या आवाजाने मंजिरीला जाग आली. तसं तिने रायाला उठवलं. राया आईच्या आवाजाने एकदम दचकून उठला. आईचा आवाज कानावर पडताच रायाच्या लक्षात येते की आई आली आहे. आईच्या जर लक्षात आलं की आम्ही वेगवेगळे झोपतोय तर 1000 प्रश्न विचारेल. राया मंजिरीला गडबडीने दार उघडायला सांगतो आणि खाली घातलेली चटई काढतो. मंजिरीने दरवाजा उघडला तशी आई आत आली आणि बोलली की काय रे अजून उठला नाहीस काय? किती वाजलेत बघ जरा घड्याळात. आईच्या बोलण्यामुळे मंजिरीला तर काय बोलायचं हे सुचतच नव्हतं. तेवढ्यात राया बोलला, आई मंजिरीला रात्रभर खूप ताप आला होता, त्यामुळे रात्रभर झोप नाही झाली म्हणून आज उठायला थोडा उशीर झाला. राया मंजिरीकडे नजर रोखत बोलला. रायाचं बोलणं ऐकून आई खूप घाबरली. आईने लगेचच मंजिरीच्या कपाळाला हात लावला. ताप जरी कमी आला असला तरी मंजिरीला खूप कणकण वाटू लागली होती. आईने मंजिरीला आराम करायला सांगितलं. आज तू काही सुद्धा काम करू नको, आज आराम कर, मी तुझ्यासाठी काहीतरी गरमागरम खायला करते, असं म्हणून आई खाली हॉलमध्ये निघून गेली. तशी मंजिरी पाठीमागे वळली. बेडवर मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेल्या रायाला विचारते की तुम्हाला कसं कळालं मला रात्री ताप आला होता म्हणून. तेव्हा राया तिला रात्री काय घडलं हे सगळं सांगतो. तिच्या चेहऱ्यावरची तापाची लाली मावळली होती, पण चेहरा विलक्षण फिकट वाटत होता. आय होप यू फिलिंग बेटर नाऊ, रायाने तिच्याकडे पाहत विचारलं. हो, आता थोडं बरं वाटते. मंजिरी रायाच्या नजरेला नजर न देता बोलली. अचानकपणे राणी तिथे आली. राणीला असं समोर बघून मंजिरी खूप आश्चर्यचकित झाली. रायाने तिला मेसेज करून बोलवून घेतलं होतं. राणी, ताप नाही ना हिला आता? रायाने अगदी सहजपणे राणीला विचारलं. तुझ्या पुढे पिशाद आहे का त्याची टिकायची? दवा भी लगी और आपकी दुआ भी. राणी डोळे मिचकवत हळुवारपणे बोलली. तसं राया शर्मेने गोरामोरा झाला. दोघेही गालातल्या गालात हसत होते. थोड्या वेळानंतर हॉस्पिटलला जाऊ, तोपर्यंत आराम कर, असं खडसावून सांगून राया फ्रेश होऊन खाली निघून गेला. थोड्या वेळानंतर राया स्वतःच तिच्यासाठी नाश्ता घेऊन रूममध्ये आला. थोडंसं खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल, राया शांततेत मंजिरीला बोलत होता. उगाच कशाला कबाबने हड्डी व्हायचं म्हणून राणी तिथून निघून खाली गेली. मला आता भूक नाही, मी नंतर खाते, मंजिरी म्हणत होती. पण राया तिला आता खाऊन घे म्हणजे बरं वाटेल म्हणत होता.
या गोष्टीवरून पुन्हा त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं. मंजिरी बराच वेळ त्याच्याशी काहीच बोलत नाही. रायाने कितीतरी वेळ तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या तोंडातून एक अक्षर सुद्धा निघालं नाही. बस कर ना मंजिरी, आता कशाला उगाच रागराग करतेस? तुझ्यासाठीच तुला खाऊन घे म्हणून सांगतोय ना, असं म्हणत राया तिच्या समोर जाऊन उभा राहिला. ती काही न बोलता बाहेर पडणार तोच रायाने तिचा हात मागून पटकन धरला आणि तिला मागे खेचलं. तशी ती त्याच्या छातीवर आदळली. त्याच्या कृतीने ती बावरली. त्याच्याकडे बघतच राहिली. किती रागराग करणार आहेस तू माझा? मंजिरी त्याचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचा काही केल्या हात सुटला नाही. हात सुटत नव्हता म्हणून तिला आता धडधडायला लागलेलं. त्याचं वागणं बघून मंजिरीच्या तर रागाचा पारा चढला. प्लीज सोडा माझा हात. आता कसं वाटतंय? येतोय ना राग? तसा मला सुद्धा राग येतो. सांग ना काय करू म्हणजे तुझा जाईल राग? तुला एवढा अशक्तपणा आलाय, वीक वाटतेस म्हणून तुला गरम आहे तसं खाऊन घे म्हणून सांगत होतो. रायाच्या बोलण्यात इतकी काळजी होती की मंजिरी लक्षपूर्वक त्याचं बोलणं ऐकत होती. मंजिरीला त्याच्यावर राग टिकवणं खूप अवघड झालं होतं, पण तिने तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही. हात सोडा हा माझा तुम्ही, असं मला फिजिकल टॉर्चर नाही करू शकत. तिच्या धरलेल्या हाताकडे नजर टाकत मंजिरी म्हणाली. तसं रायाने डोळे मोठे केले. ए चूप, काही बोलते काय? तुला असं बोलायला आवडतं काय? राया बिनधास्तपणे बोलला आणि तिचा हात अजूनच घट्ट धरला. प्लीज, माझी तब्येत पहिलाच बरी नाही, मी शांत आहे याचा फायदा घेऊ नका. मंजिरीने रायाची चांगलीच कान उघडणी केली. हा माहिती आहे मला, तू शांत आहेस पण संत नाहीस. आता सोडतो तुला, पण एका अटीवर. तू सगळ्यात पहिला हा नाश्ता संपवायचा. म्हणत आता मात्र रायाने तिचा हात सोडला. तुझं माझं नातं म्हणजे गोड भांडणांची गाणी, कधी हसत कधी रडत, तरीही कायम आहे हे आपलं हे साजन. तू माझ्यावर रागवतोस, मीही कधीतरी तुझ्यावर, पण प्रत्येक भांडणाच्या शेवटी एकमेकांच्या प्रेमात गडबडतो भरपूर. तुझं माझं प्रेम म्हणजे समुद्रासारखं गहन, भांडण म्हणजे लाटांसारखी येणारी मनाच्या किनाऱ्यावर ती मोहक प्रकरण. रागाचं सोंग घेऊन प्रेमाचं कारण असतं लपून. तुझ्या माझ्या या खेळात आपलं प्रेमाचं असतं खऱ्या अर्थाने जिवंत राहून. मनाची ही भांडणं नसतात, तक्रारी नसतात, शंका. या गोडगोड संघर्षातून प्रेमाची गुण गोष्टच आहे सांगतात. तुझं माझं नातं म्हणजे कधी भांडण कधी प्रेमाची मजा. तू आहेस माझं सुख दुःख या जीवनाच्या वळणावरचं माझं खास ठिकाण, माझा सखा. ही कविता प्रेमाच्या अनोख्या प्रवासाची अनुभूती देते, जिथं भांडण आणि प्रेम एकमेकांना पूरक ठरतात. राया आणि मंजिरी या दोघांमधली भांडणं अजूनच खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्यांची लव्ह स्टोरी तर खूपच मस्त असणार आहे. काय मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागांमध्ये राया आणि मंजिरीची जोरदार भांडणं आणि इंटरेस्टिंग लव्ह स्टोरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.